मेळघाटामध्ये गेल्या 4 वर्षापासून रखडलेला प्रकल्प म्हणून ओळख पटविणारा धारणी तालुक्यातील गडगा मध्यम प्रकल्पावर जाणाऱ्या तब्बल 6 अवैध रेती वाहतूक करणाऱ्या डंपरवरती धारणी महसूल विभागाने रस्त्यात अडवून दबंग कार्यवाही केल्याने संपूर्ण मेळघाटामध्ये एकच खळबळ उडाली आहे। गडगा मध्यम प्रकल्प व तेथील सुरू असलेले कार्य आणि या प्रकल्पामधील कंत्राटदार तसेच संबंधित सर्व विभाग हे गेल्या 4 वर्षापासून सातत्याने कोणत्या ना कोणत्या प्रकरणास अनुसरून वादग्रस्त ठरत आहे। असाच एक प्रकार बुधवारी सकाळी 6 वाजताच्या दरम्यान कुसुमकोट खुर्द ते मांडवा रस्त्यावर म्हणजेच गडगा मध्यम प्रकल्पाच्या रस्त्यावर 6 डंपर मध्य प्रदेशामधून अवैध रेतीची वाहतूक करीत असताना धारणीचे कर्तव्यदक्ष तहसीलदार अतुल पटोले यांनी त्या सर्व 6 डंपरवर आपली धडक कार्यवाही करीत धारणी महसूल विभागाचा डंका वाजविला आहे। ही कार्यवाही जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार अतुल पटोले यांच्याद्वारे करण्यात आली असून यावेळी नायब तहसीलदार आदिनाथ गांजरे, निलेश सपकाळ, तलाठी तुळशीराम मालवीय, पोलीस अंमलदार रवी पाखरे, नंदकिशोर पाटमासे आदी यावेळी उपस्थित होते। अवैधरित्या रेती वाहतूक करणाऱ्या 6 डंपरवर महसूल विभागाकडून प्रत्येक ब्रासच्या मागे 24,000 रुपये व प्रत्येक डंपरचे 2 लाख रुपये असा 6 डंपरवरती एकूण 23 लाख रुपये दंड होण्याची शक्यता आहे। गडगा मध्यम प्रकल्पावर दररोज हजारो ब्रास रेतीची वाहतूक केली जात आहे। ही रेती अवैध असून या रेतीबाबत रॉयल्टी सुद्धा प्रमाणापेक्षा कमीच असते। गडगा मध्यम प्रकल्पावर दररोज हजारो ब्रासची अवैध रेतीची वाहतूक केली जाते। 494 कोटी रुपयाच्या या प्रकल्पाच्या अंदाजपत्रकामध्ये रेतीची लीड आसेगाव येथील असून प्रकल्पावर मध्य प्रदेशामधून अवैध रेती वाहतूक केली जात आहे हे विशेष। आता गडगा मध्यम प्रकल्पावर आजपर्यंत किती रेती वापरण्यात आली व या रेतीबाबतची रॉयल्टी ही कुठली याबाबत संपूर्ण तपास जिल्हा अधिकाऱ्यांनी करून प्रकल्पाकडून आसेगावची पूर्ण रॉयल्टी घेऊन दंडात्मक कार्यवाही करण्याची खरी गरज निर्माण झालेली आहे। महाराष्ट्रामध्ये जे नवीन नियम तयार करण्यात आलेले आहे त्यानुसार महाराष्ट्रामध्ये परप्रांतातून रेती आणण्याकरिता आता जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगी घ्यावी लागणार असून सूत्रांपासून मिळालेल्या माहितीनुसार महसूल विभागाकडे मध्य प्रदेशातील डंपर, ट्रक व ट्रॅक्टर चालणार नाहीत। म्हणजेच आता मध्य प्रदेशाच्या नावे जी तस्करी सुरू होती त्यावर पूर्णपणे लगाम हा नवीन नियमानुसार लावला जाणार असल्याची दाट शक्यता आहे। 494 कोटी रुपयाच्या वादग्रस्त गडगा मध्यम प्रकल्पावर गेल्या 4 वर्षांपासून निरनिराळ्या प्रकारच्या प्रकरणाला अनुसरून सदर प्रकल्प वादग्रस्त ठरत आहे। मात्र गंभीर बाब अशी की मोठ्या राजकीय नेत्यांकडून प्रकल्पाच्या गैरप्रकारास अभय देण्याचे काम जोमाने सुरू आहे। प्रकल्पामधील कंत्राटदार व विभागाकडून आम्ही काही करू, आमचे काही कोणीही करू शकत नाही, मोठ्या अधिकाऱ्यांना सुद्धा धमकी दिल्या जाते, आमचे नेत्यांसोबत सेटिंग आहे असे सांगून पत्रकार व इतर नागरिकांना प्रकल्पावरून हटविले जाते हे विशेष। विदर्भ न्यूज करिता धारणी येथून तस्मीन शेख, सुलेमान मेमन व जुगल किशोर जयस्वाल यांचा हा विशेष वृत्तांत।